कामशेतहून आम्ही डावीकडे 14 किलोमीटर येळसे आहे, PSC तिथे चाललो आहोत. तर हा कामशेतचा डोंगर आहे. इथे खूप धबधबे आहेत. इथून जाताना पूर्ण डोंगरावर धबधबे, धुकं, ढग खाली आलेले, सतत धुकं असतं या डोंगरांवर. हिरवं हिरवं आहे. इथून जाताना आता वरती पूर्ण घाट सेक्शन आहे, वळणं आहेत. आणि त्याच्यानंतर एक्सप्रेस, मुंबई पुणे एक्सप्रेस वे जो आहे त्याच्या खालून हा रस्ता आहे. मग नंतर येळसे येतं. येळसेच्या पुढे गेल्यावर 1-2 किलोमीटरवर पवना डॅम आहे. आता पुढे येवलेवाडी आहे. येवलेवाडीच्या नंतर चिखलसे लागतं. कामशेतहून अर्धा किलोमीटरवरच ते येवलेवाडी आहे. नंतर चिखलसे म्हणून गाव आहे, पाटीलवाडी गाव आहे डावीकडे. आता वरती गेल्यावर एक मंदिर लागतं आणि त्या पूर्ण डोंगराला वळसा घालून खाली जावं. काल परवा इथे शूटिंग सुरू होतं. अल्बमचं गाणं होतं, त्याचं शूटिंग सुरू होतं. हा घाट सेक्शन आहे. इथे सारखे बाहेर साप मारून पडलेले असतात आणि वरतून एक्सप्रेस वे एकदम छान दिसतो. इथे उभं राहिल्यावर खाली तो रस्ता दिसतो. आता हे सगळे वळणं आहे, घाट आहे. या डोंगराला वळून पूर्ण खाली जावं लागतं. सतत 24 तास पाऊस असतो पावसाळ्यात. त्याच्यामुळे रेनकोट सोबतच ठेवावं लागतो गाडीमध्ये टिकीत, कारण अचानक पाऊस सुरू होतो आणि सतत पावसात गाडी चालवावी लागते. खाली गेल्यावर डावीकडे थुगाव आणि याचा रस्ता आहे. थुगाव आणि दुसरं कोणतरी गाव, आणि पुढे एक डावीकडे छोटा रस्ता जातो, तो मुंबई पुणे एक्सप्रेस वेला जातो. हळू चालू होते तो सांग की कोण आहे.
हे आता येळशीपासून डावीकडे शिवली भडवली आणि त्याच्यानंतरचं धानगावन गावाकडे आम्ही जात आहोत. तो तुंग किल्ला आहे आणि याच्या मागे लपलेला इकडे फुलांच्या नर्सरी जास्त आहेत. इथून हा आता आम्ही ह्याला इथे आम्हाला धानगावला एक मोर, त्यानं पूर्ण पिसारा फुललेला मोर दिसला. मोर पिसारा मी आयुष्यात पहिल्यांदाच पिसारा फुललेला मोर बघितला. हो का? किती सुंदर, मी पहिल्यांदा बघितलं ना असा पिसारा. ते